नमस्कार मंडळी. आजचा भाग खूप खूप सुंदर दाखवलेला आहे. इकडे आता ऋषीच्या आयुष्यामध्ये अनामिका नावाच्या मुलीची एंट्री होणार आहे. पण ज्या वेळेला मात्र आता अनामिका आणि ऋषी एकमेकांना भेटतात त्यावेळेला कमळीला मात्र या सगळ्यामध्ये जलसी निर्माण होते. इकडे ऋषी तर ऑलरेडी कमळीच्या प्रेमात पडलेलाच आहे, पण कमळीला अजूनही काही कळतच नसतं. पण ज्या वेळेला मात्र आता अनामिका आणि ऋषी यांची वारंवार भेट होते त्यात मात्र कमळीला आता तिच्या प्रेमाची जाणीव झालेलीच आहे. कमळीला कळतच नसतं की आपल्यासोबत नेमकं काय होतंय. अनामिका मॅडम आणि ऋषी सरांना एकत्र बघून मला एवढा त्रास का होतोय. आता कमळीला काहीच कळत नसतं. पण या सगळ्यामध्ये एक इंटरेस्टिंग अशी गोष्ट दाखवली आहे, म्हणजे अनामिका ऋषीच्या आयुष्यामध्ये आली तर आहे, पण त्याच अनामिकामुळे आता कमळी आणि ऋषी दोघं सुद्धा जवळ येणार आहे. कमळीला तिचं सुद्धा ऋषीवर प्रेम आहे हे तिला जाणवणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनामिका स्वतः कमळीला त्या गोष्टीची जाणीव करून देणार आहे आणि कमळी ऋषीला दोघांना एकत्र आणणार आहे. आता हे नेमकं सगळं कसं घडलं, काय घडलं, कसं घडणार आहे हे सगळं आपण आजच्या भागात पाहणार आहोत. त्यामुळे आजचा भाग थोडा स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. तर आपण मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की आता इथे कामिनीच्या हाती गौरीची चिठ्ठी लागलेली आहे आणि ती चिठ्ठी वाचल्यानंतर कामिनीला एक गोष्ट कळते की म्हणजे अजूनही गौरी जिवंत आहे आणि म्हणजे तिच्यापर्यंत या घरात घडणाऱ्या सगळ्या गोष्टी पोहोचत आहेत. म्हणजे इथलंच कोणीतरी ह्या गोष्टी तिला सांगत असेल किंवा गौरी अजूनही इथे राजनला भेटत असेल किंवा राजनला भेटण्याचा प्रयत्न करत असेल. पण आता या चिठ्ठीचा वापर करून आपण गौरीला धडा शिकू शकतो. आता इथे कामिनी म्हणत असते की गौरीने ह्या चिठ्ठीत सरळ दिलं आहे की राजनने तिला भेटायला हवं असेल तर त्याने त्याच्या खिडकीतून एक लाल रंगाचं कापड बाहेर टाकायचं. आपण राजनच्या जागी आपणच हे कापड बाहेर टाकायचं आणि गौरी नक्कीच राजनला भेटण्यासाठी मंदिरात येईल आणि त्याच संधीचा फायदा घेत आपण गौरीचा काठा काढायचा. इथे आता या तिघींनी मिळून गौरी विरोधात एक जबरदस्त प्लॅन तयार केलेला आहे. काही झालं तरी गौरीला ह्या वेळेला संपवायलाच हवं आणि गौरी आपल्या हाती लागायलाच हवी. एकदा का गौरी सापडली म्हणजे ह्या कमळीचा काटा आपण सहजच काढू शकतो. आता इकडे ऋषी हा कमळीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि तो खिडकीतून गपचूपच आतमध्ये आलेला आहे आणि त्याने येताना दोघींसाठी सुद्धा आईस्क्रीम आणलेले आहेत. आता हा सगळा काही ऋषीचा बहाणा असतो, कारण त्याला कमळीलाच भेटायचं असतं. कमळी कितीतरी दिवस झाले अस्वस्थ आहे, टेन्शनमध्ये आहे हे त्याला जाणवतं. इकडे आता निंगी जी आहे ते आईस्क्रीम खाते आणि आईस्क्रीम सांडण्याचं नाटक करते आणि म्हणते की अरे बापरे, आईस्क्रीम सांडलं, मी लगेचच धुवून येते. कारण तिला आता ह्या दोघांना प्रायव्हसी द्यायची असते, त्या दोघांना बोलायला वेळ मिळावा म्हणून हे सगळं काही निंगीने नाटक केलेलं असतं. ऋषी कमळीला म्हणत असते की कमळी काय झालं, गेले कित्येक दिवस झाले मी पाहतोय तू खूप टेन्शनमध्ये आहेस आणि तुझं कशामध्ये लक्षच नाही आहे. कमळी म्हणत असते ऋषी सर, गेले कित्येक दिवस झाले माझ्या लाईफमध्ये कितीतरी प्रॉब्लेम्स येतात. तुम्ही बघताय ना की माझ्यावरती चोरीचे 2 वेळा आळ आलेले आहेत. एकदा घरामध्ये चोरी झाली आणि एकदा कॉलेजमध्ये. आणि या सगळ्यामध्ये सुद्धा मलाच दोषी ठरवलं गेलं आहे आणि आता हे राजन काका किती दारू पित आहेत, मला कळतच नाही काय करावं ते. यावर आता ऋषी म्हणतो की राजन काकांचा प्रॉब्लेम काय आहे ते माहीत नाही, पण ते ह्या सगळ्यातून नक्कीच बाहेर येतील. पण कमी तुझ्यावरती जे जे काही चोरीचे आळ लागलेत, जी मुलगी तुझ्या वेशात येते, या प्रकरणाकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. तुला हे शोधून काढावंच लागेल. जरी तुला 8 दिवसांसाठी रस्टिकेट केलं असलं तरीसुद्धा तुझ्यावरचा गुन्हा काही निघून जात नाही, तुझ्यावरती लागलेला डाग निघून जात नाही आणि त्यासाठी तुला हे सिद्ध करायलाच हवं. हे सगळं कोण आणि का कशासाठी करत असेल हे तुला शोधून काढायलाच हवं. इथे ऋषी कमळीला धीर देत असतो आणि त्याच वेळेला तो कमीकडे बघत सुद्धा असतो आणि त्याच वेळेला आता निंगी येते आणि म्हणते की ऋषी सर, खूप वेळ झाला, आता तुम्ही जायला हवं, कारण इथे कोणाला कळलं ना की तुम्ही आलात तर ह्या गोष्टीचा खूपच मोठा इश्यू होईल. ऋषी म्हणतो की हो. कमी म्हणते सर या तुम्ही आता. आणि आता ऋषी तर निघून जातो, पण कमी मात्र ऋषी सरांकडे बघत असते. कमीला सुद्धा आता ऋषीबद्दल काहीतरी जाणवत असतं. तर कमी म्हणत असते की ऋषी सर जे म्हणाले ते खरंच आहे. जरी मी 8 दिवसांनी कॉलेजमध्ये गेले तरी सुद्धा चोळीचा आर जो आहे तो माझ्यावर निघून जाणार नाही आहे. हे सगळं कुणी का आणि कशासाठी केलं हे मला आता शोधून काढायलाच हवं. तर इकडे दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये आता अनामिकाची जबरदस्त अशी एंट्री दाखवलेली आहे. अनामिका आता ही कॉलेजमध्ये गायिका म्हणून आलेली आहे आणि संगीत शिक्षक. अनामिकाला बघून सगळेजणच खूप खुश झालेले असतात, कारण अनामिका आता दिसायला सुंदर आहेच. आता अनामिका कोण आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे. सगळेजण अनामिकाचं खूप कौतुक करत असतात आणि तिच्याकडे बघतच असतात. आणि त्याच वेळेला आता तिथून ऋषी जातो आणि अनामिका ऋषीला आवाज देते, अरे ऋषी. आणि तेवढ्यातच आता ऋषी थांबतो. आता ह्या दोघांची भेट होते आणि ह्या दोघांमध्ये बोलणं सुरू होतं. खरं तर अनामिका आता इथे खरं तर लग्नासाठी मुलगा बघायला आलेली असते आणि तो मुलगा म्हणजे ऋषीच असतो. आता ह्या गोष्टीची ऋषीला कल्पनाच नाही की आपल्या आईने आपल्यासाठी जे स्थळ आणलंय ते अनामिकाचंच आणलेलं आहे. आता अनामिकाला इथे आणल्यामुळे अनामिकाला हे माहीत असतं की हे स्थळ म्हणजे ऋषीचंच आहे आणि अनामिका आता ऋषीला घेऊन बाहेर निघून जाते. तिला बोलायचं असतं. आता अनामिका ऋषीसोबत बोलत असणारच तेवढ्यातच आता इकडे कमळीची सुद्धा एंट्री झालेली आहे.
खरं तर अनामिका आणि ऋषी ह्या दोघांची जुनी ओळखसुद्धा असते. त्याच्यामुळे आता हे दोघं जण छान गप्पा मारत असतात आणि दोघांचं बॉन्डिंगसुद्धा खूप छान जमलेलं असतं आणि हे सगळं काही कमी बघत असते आणि कमीला कुठेतरी ह्या गोष्टीचा त्रास व्हायला लागलेला असतो. अनामिका खूप दिवसांनी ऋषीला भेटलेली असते आणि हे दोघं सुद्धा त्यावेळेला हग करतात. आता कमीला खरं तर ह्या गोष्टीमुळे खूप वाईट वाटत असतं. तिला जलसी होत असते आणि कमी आता तिथून निघून जाणारच असते. तेवढ्यात ऋषीचं कमीकडे लक्ष जातं की कमीसुद्धा तिथे आलेली आहे. आता कमळी ऋषीजवळ काहीतरी बोलणार तेवढ्यातच ती तिथून निघून जात असते आणि त्याच वेळेला ऋषी आता कमळीचा हात धरतो. ऋषी कमळीचा हात धरून कमळीला थांबवतो आणि म्हणतो की कमळी थांब, मी तुझी ओळख करून देतो. ह्या अनामिका मॅडम